नमस्कार. आज आपण तयार करणार आहे चिकन पुलाव. एकदम वेगळ्या पद्धतीने सर्वांना समजेल अशी, कमी साहित्यात, रेस्टॉरंटपेक्षाही चांगली, तेही घरच्या घरी, आणि कुठलाही सिक्रेट मसाला न वापरता ही रेसिपी आपण तयार करणार आहे आज. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुकरमध्ये तयार करणार आहे. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटीपर्यंत पहा. पुलाव बनवण्यासाठी आपण घेतला आहे 1 किलो चिकन. चिकनला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि अशा पद्धतीचे आपण पीस घेतले आहे. इथे अद्रक लसूण पेस्ट, टमाटर पेस्ट, मिरचीचा ठेचा, बिर्याणी पावडर, हळद, जिरा पावडर, धनिया पावडर, मीठ चवीनुसार आणि दही. त्यासोबत काही खडा मसाले आणि एवढे कापलेले कांदे. जवळपास हे अर्धा किलो कांदे आहेत. आणि चिकन पुलाव बनवण्यासाठी आपण या तांदूळाचा वापर करणार आहे. तर सर्वात अगोदर चिकनला या भांड्यामध्ये काढून घेऊ. सगळे मसाल्यांमध्ये मिक्स करण्यासाठी अद्रक लसूण पेस्ट, टमाटर पेस्ट, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरचा पेस्ट आहे हा. बिर्याणी मसाला, हळद, जिरा पावडर, धनिया पावडर, मीठ चवीनुसार आणि वरतून दही टाकून द्यायची. मिरची पावडर, कस्तुरी मेथी. चिकनवरती सगळे मसाले टाकून घेतले आहे. तर आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ चिकनला. चिकनला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण. गंजावर झाकून देऊ आणि गॅसवर कुकर ठेवून टाकू. कुकिंग ऑइल, एक मोठी वाटी भरून आपण कुकिंग ऑइल घेतली आहे. कढीपत्ता, खडा मसाला, कापलेले कांदे, चांगले मिक्स करून घेऊ आणि थोडा कलर बदलेपर्यंत कांद्याला भाजायचा आहे. कांद्याचा चांगला कलर बदलला आहे. तर आता त्यात आपण चिकन टाकून देऊ, मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेलं आहे. तसं मॅरिनेट करावं नाही लागत. चांगलं मिक्स करून देऊ कांद्यामध्ये. चिकनला चांगलं मिक्स करून घेतले.
तर थोड्या वेळासाठी आपण चिकनवर झाकून देऊ, म्हणजे थोडा उकळी येईपर्यंत. आणि थोडा उकळी आली आहे, चांगले मिक्स करून घेऊ आपण. आणि तांदूळाला 2 पाण्याने धुवून घेऊ. तांदूळाला 2 पाण्याने धुवून घेतलं आहे. तर आता आपण कुकरमध्ये पाणी टाकून देऊ, म्हणजे तांदूळ शिजून जाईल चिकनसोबत. आणि आता आपण यात तांदूळ टाकून देऊ धुतलेले. चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घेऊ तांदूळाला. कोथिंबीर, मिक्स करून घेऊ. कुकरचं झाकण लावून घेऊ आणि पूर्ण 2 शिट्या होईपर्यंत शिजू देऊ. कुकरच्या 2 शिट्या कंप्लीट झाल्या आणि जवळपास आपला पुलाव शिजत आलाय म्हणजे शिजूनच गेलाय. कुकरमधली सगळी एअर काढून घेऊ आपण. गॅस बंद करून दिलाय आणि तुम्ही पाहू शकता आपली पुलाव बनवून तयार झाली आहे. तांदूळ एकदम लांब तयार झाले आहे आणि दिसायला बिर्याणीपेक्षा भारी दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. तांदूळ एकदम मोकळा तयार झाला आहे आणि चिकनचे पीस सुद्धा खूप छान शिजून गेले आहे. तर आता पुलावला आपण वेगळ्या ताटात काढून घेऊ. बिर्याणीपेक्षा चिकन पुलाव बनवणं खूप सोपी आहे. त्यासाठी चिकनला मॅरिनेट वगैरे करावं नाही लागत, त्यामुळं खूप जास्त टाइम वाचून जातो आणि एवढी झंझट सुद्धा नाही राहत बनवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम मोकळा झालाय आणि मसाले सुद्धा खूप छान झाले ते. बिर्याणीला कलर सुद्धा एकदम छान आलाय. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून पहा, कारण ही रेसिपी खूपच छान तयार झाली होती. चवीला एकदम चांगली झाली होती, जी बिर्याणीला सुद्धा मागं पाडेल.